नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेचा खूपच जबरदस्त असा पुढील ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, इकडे आता रितेशला पकडण्यासाठी कमळीने जबरदस्त असा ट्रॅक रचला आहे आणि त्याच्यात आता तिच्यासारखाच एक हुशार मुलगा तिला सापडला आहे आणि जो खूप हुशार आहे आणि त्याने कधीही विजेता क्लास जॉईन केलेला नाही। तर मित्रांनो, आता ह्या दोघांनी मिळून सोशल मीडियाचे पॉवर काय असते हे आता रितेशला दाखवून दिलेलं आहे। त्याला असा काही धडा शिकवला आहे ज्यामुळे त्याची अक्कल ठिकाण्यावरती येणार आहे। आणि आता सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यावरती ज्या लोकांना रितेशने फसवलं आहे ते लोक आता कमेंट्स करत आहेत, त्यांचा अनुभव शेअर करत आहेत, रितेशने कशा प्रकारे त्या लोकांना फसवलं। आणि या सगळ्यामुळे आता रितेशचे मात्र 12 वाजले आहेत, तो आता पुरताच अडकला आहे आणि या गोष्टीचा फायदा घेऊन कमळीने घाणेरडा चेहरा त्याचा सगळ्यांसमोर आणलेला आहे। सगळीकडे रितेशच्या नावाची चर्चा होत असते आणि कमळीचं कौतुक होत असतं। प्रकारे रितेशने मुलांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न केला हे आता सगळ्या जगासमोर आलेलं आहे। तर मित्रांनो, आता कमळीने कशा प्रकारे रितेशला धडा शिकवला हे पाहणं खूपच रंजक असणार आहे। नेमकं हे घडलं कसं हे पाहण्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा। चल तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर इकडे मित्रांनो, बघता बघता तो व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होत असतो। इकडे सायबा कमळीला सांगत असतो की कमळी, या रितेशने एकाच मुलाला नाही तर खूप साऱ्या मुलांना फसवलं आहे। मग सगळे लोक कशा प्रकारे रितेशने त्यांना फसवलं आहे ह्याची कमेंट करत असतात। हे कमेंट करून सांगत आहेत, सगळी मुलं आपापली प्रतिक्रिया सांगत आहेत कशा प्रकारे विजेता क्लासेसने त्यांना फसवलं आहे। बघ, मुले सांगत आहेत की त्यांनी ह्या विषयाचं चांगलं शिक्षण देऊन आमच्याकडून भरघोस पैसा घेतला, आम्ही त्या विषयामध्येच नापास झालो आहोत। हे बघ कमळी, एका मुलाने कमेंट काय केली आहे, गेल्या वर्षी तर काही मुलांना पेपर सुद्धा आधीच भेटले होते। त्यावेळी आता निंगी म्हणत असते की कमळी, तुला आठवतंय का, मागे एक न्यूज व्हायरल झाली होती की मागे पेपर फुटला होता, तो पेपर ह्याच विजेता क्लासेसचा होता आणि पेपर फुटी मागे ह्या रितेश सरांचा नक्कीच हात असणार आहे। त्यावेळी आता कमळी म्हणत असते की आता आपण गप्प बसायचं नाहीये, या रितेश सरांचा काळा चेहरा सगळ्यांसमोर यायलाच पाहिजे। आपल्याला त्यांच्या विरोधातील जे काही पुरावे भेटतील सगळे काही पुरावे शोधायचे आहेत आणि सगळ्यांना एकत्रित करून त्या सगळ्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे। तर इकडे आता सायबा कमळीचा एक व्हिडिओ रेकॉर्ड करतो। त्या रेकॉर्ड मध्ये आता कमळी असं मुलांना सांगण्याचा प्रयत्न करते की ज्या मुलांना विजेता क्लासेसने त्रास दिला आहे त्या मुलांनी एकत्र येऊन काळ्या चेहरा समोर आणायची वेळ झाली आहे। सगळ्यांनी एकत्रित येऊन या विजेता क्लासेसच्या विरुद्ध आवाज उठवण्याची वेळ आली आहे। आता गप्प बसून चालणार नाही, आपल्याला न्याय मिळालाच पाहिजे असं म्हणून ती आता एक व्हिडिओ शूट करते। तर आता सायबा तो व्हिडिओ लगेचच अपलोड करतो। तर तो व्हिडिओ सोशल मीडियावरती खूप झपाट्याने व्हायरल होत असतो आणि भरभरून मुलांचा प्रतिसादही मिळत असतो। तर आता सायबा म्हणत असतो की कमळी, तुझा व्हिडिओ झपाट्याने व्हायरल होतोय, सगळी मुलं हा व्हिडिओ एकमेकांना शेअर करत आहेत। तर मित्रांनो, आता इकडे कमळी म्हणत असते की तुझा हा धंदा आता येते 5 वाजेपर्यंत नाही बंद केला तर नावाची कमळी नाही संध्याकाळपर्यंत तुझा माज उतरवला तर कमळी नाव लावणार नाही असं म्हणून आता धडधडीत कमळी रितेश सरपोतदारला चॅलेंज करत असते। तर आता रितेश सरपोतदार सुद्धा मोठ्या तोरात म्हणत असतो की तुझ्यासारख्या 56 पुरी आल्या आणि गेल्या, माझं कुणीही काही वाकडं करू शकत नाही, बघूया संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तू काय करते। तर मित्रांनो, इकडे आता नयनताराने अशी काही खेळ खेळलेली आहे ज्यामुळे आता ऋषीला युकेला जावं लागणार आहे, कारण इकडे नयनतारा ऋषी आणि कमळीला वेगळं करण्यासाठी सारखे नवीन नवीन प्रयत्न करत असते, नवीन नवीन खेळी खेळत असते। त्यातीलच हा एक प्लॅन आहे। नयनतारांनी आता असं ठरवलेलं आहे की त्यांचा जो युके मधला बिझनेस आहे तो ऋषीला सांभाळायला द्यायचा, ज्यामुळे ऋषी आता इथून युकेला जाईल आणि त्यानंतर ही कमळी नावाची पैदास त्याच्या आयुष्यातून निघून जाईल। त्यासाठी ती आता ऋषीला सांगत असते की ऋषी, आपला युके मधला जो बिझनेस आहे ना तो आता तुला सांभाळायचा आहे। इथे इंडिया मधला बिझनेस सांभाळायला मी आणि रोहन आहोत, पण तिथे आपलं असं कोणीच नाही आणि आपण असल्यावरती आपला फरक पडतो, त्यामुळे तुला युकेतला बिझनेस सांभाळायचा आहे। तर मित्रांनी आता ऋषीला युकेला जाण्यासाठी विचारलेलं नाही, तिने डायरेक्टली आता सांगितलेलं आहे। त्यामुळे आता ऋषी आता पुरताच गोंधळात अडकलेला आहे, कारण ऋषीला आता नकारही देता येत नाही, कारण तो आपल्या आईचा शब्द डावलू शकत नाही आणि जर का असं केलं तर पुन्हा वादविवाद भांडणं, त्यामुळे त्याला आता नकार देता येत नाही। तरी सुद्धा तो आपल्या परीने आईला समजावण्याचा प्रयत्न करतो, तरी सुद्धा नयनतारा काही ऐकत नाही। नयनताराच्या फक्त एकच डोक्यात असतो की काहीही झालं तरी ऋषी आणि कमळीला वेगळं करायचं, त्यासाठी काही करावं लागलं तरी चालेल। तर मित्रांनो, आता ऋषीला ह्या गोष्टीचं खूपच टेन्शन आलेलं आहे, त्याला आता नाईलाजाने ह्या गोष्टीसाठी होकार द्यावा लागतो। तर इकडे आता मनावर दगड ठेवून तो आता कमळीकडे येतो आणि कमळीला सांगू लागतो की कमळी, खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे। त्यावेळी आता कमळी म्हणत असते की ऋषी सर, मी असताना कसला प्रॉब्लेम, मी आहे ना, तुम्ही नका काळजी करू।
तर आता ऋषी म्हणत असतो की कमळी, तू आहेस म्हणूनच मला काळजी आहे आणि तू आहेस म्हणूनच प्रॉब्लेम झाला आहे. तू आहेस म्हणूनच आईने आपल्या दोघांना वेगळं करण्यासाठी मला ला पाठवलं आहे. आमचा जो मधला बिझनेस आहे तो सांभाळायची जबाबदारी आईने मला दिली आहे. हे ऐकल्यावरती आता कमळीच्या पायखालची जमीनच हादरते. कारण ऋषी म्हणजे कमळीचा सपोर्ट सिस्टीम असतो. ऋषी कमळीच्या पाठीमागे ढाल बनून उभा असतो आणि आता ऋषी तिकडे ला जाणार म्हणजे कमळीचं काय होणार या भीतीने ती आता कोलमडून गेलेली आहे. कमळी म्हणत असते की ऋषी सर आता काय करायचं. तर आता ऋषी म्हणत असतो की कमळी, मला खरंच कळत नाहीये आता काय करायचं. तुझ्यापेक्षा जास्त मला टेन्शन आलेलं आहे. तर मित्रांनो, इकडे आता पोलिसांनी रितेश सरपोतदाराचे गुंड पकडून अशी काही फोडलेली असतात ज्यामुळे ते आता पटापट बोलायला लागली आहेत. ते आता रितेश सरपोतदारचा कच्च्या चिट्ट्या फाडत असतात. रितेश सरपोतदार कशी काळी कामं करतो हे सगळं काही ते सांगत असतात. तर मित्रांनो, आता ती गुंड सगळं काही तोंडाने सांगत असतात पण त्यांच्याकडे काही आता ठोस पुरावा नसतो. त्यावेळी आता पोलीस म्हणत असतात की आपल्याला फक्त एवढंच काफी नाहीये, आपल्याकडे ठोस पुरावा पाहिजे आणि जोपर्यंत आपल्याकडे ठोस पुरावा येत नाही तोपर्यंत आपण रितेश सरपोतदारच्या केसालाही धक्का लावू शकत नाही. तर आता इकडे रितेश सरपोतदार ह्याच गोष्टीचा फायदा घेत असतो की तो खूपच शातिर, कुणाकडेही त्याचा एकही पुरावा सापडणार नाही, यामुळे तो आता बिंदास असतो. तर आता कमळी हे सगळं काही लक्षात घेते आणि संध्याकाळी रात्रीच्या वेळी ती त्याच्या बंगल्यामध्ये शिरते आणि शोधाशोध सुरू करते. त्याच्या विरोधातील पुरावे गोळा करायला सुरुवात करते. त्यावेळी तिला कळतं की या बंगल्याच्या खाली तळमजला आहे आणि तिथे मित्रांनो चक्क आता ड्रग सप्लाय होत असतात. कमळीला हे पाहून खूप मोठा धक्का बसतो. कमळी म्हणत असते की रितेश सरपोतदार फक्त मुलांची फसवणूक करत नाही तर ड्रग सप्लाय ही करतात. आता ह्या गोष्टीचा व्हिडिओ शूट करतात. तर मित्रांनो, आता रितेश सरपोतदार असा काही नीच माणूस असतो जो आता मुलांकडून नुसतं पैसे जेता क्लासेसच्या नावाने पैसे उकळत असतो. त्याच्याकडे जे शिक्षक आहेत ते अशिक्षित, कमी शिकलेले, त्यांच्याकडे ना कोणती डिग्री असते, फक्त एक माणूस म्हणून त्यांना तिथे उभं केलेलं आहे. जी मुलं त्यांच्याकडे विजेता क्लासेस जॉईन करण्यासाठी येतात त्या मुलांना तो बक्कळ पैसा घेऊन उकळतो. त्याचा फक्त हेतू पैसा आणि फक्त पैसा एवढाच असतो. उद्देश मुलं शिकवणे नाही तर फक्त पैसे मिळवणे हाच असतो. तर मित्रांनो, एवढंच नाही तर रितेश एक माणूस नसतो तर तो खूप मोठा ड्रग डीलर असतो. तो आता मुंबईमध्ये पूर्ण सगळीकडे तोच ड्रग सप्लाय करत असतो. तो खूप मोठा माफिया असतो आणि कमळीकडे हाच पुरावा लागलेला आहे. कमळीने आता सगळ्या गोष्टीची माहिती मिळवलेली असते. बरेच पुरावे हाताशी धरलेले आहेत. तर मित्रांनो, आता कमळी स्वतःच्या जीवाची बाजी लावत हळूच त्या ऑफिस मधून बाहेर पडते. कमळीने खूप मोठा खेळ खेळलेला आहे. ती चक्क त्याच्या ऑफिस मध्ये घुसून त्याच्या विरोधातील पुरावे बाहेर काढलेले आहेत. कमळी आता मृत्यूच्या दारात जाऊन बाहेर आलेली आहे. तर कमळी सकाळ तर मित्रांनो, इकडे आता कमळीने अन्नपूर्णाला हाताशी धरत आता पोलिसांना बोलवत आता रितेश सरपोतदारचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणलेला आहे. त्याच्या विरोधातील सगळे पुरावे पोलिसांसमोर हजर केलेले आहेत. आता रितेश सरपोतदार असा काही अडकला आहे की तो आता बाहेर येणं खूपच अवघड आहे. तर मित्रांनो, आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे. ड्रग्ज सारख्या जीवघेण्या वस्तू तो सप्लाय करत असतो. त्यामुळे आता त्याच्यावरती डबल गुन्हा दाखल झालेला आहे. मित्रांनो, आता नयनतारा अन्नपूर्णा राजनने सांगितलेलं असतं की रितेश सरपोतदार बाहेर येता कामा नये. तर मित्रांनो, आता रितेश सरपोतदारला बेड्या ठोकलेल्या आहेत आणि त्यामुळे आता सगळेजण आता कमळीची वाहवा करत असतात. तर आता मित्रांनो, कमळी आणि ऋषीने आधी सुद्धा या रितेश सरपोतदारचा ड्रग्ज माफिया प्रकरण बाहेर आणण्याचा प्रयत्न केला होता, तरी सुद्धा ते असफल ठरले होते. पण आता मात्र कमळीने यश मिळवलं आहे. तर मित्रांनो, आता कमळीने त्याला ओपन चॅलेंज देत सांगितलेलं असतं की तुला सांगितलं होतं ना 5 वाजेपर्यंत मी तुझा काळा चेहरा सगळ्यांसमोर आणणार. आता बस आयुष्यभर जेलमध्ये खडी फोडत आणि ड्रग्ज सप्लाय करत, असं म्हणत आता त्याच्या विजेत्या क्लासेसला टाळं लावलेलं आहे आणि त्याच्या तोंडाला काळं फासलेलं आहे. तर आता त्याला कठोरातली कठोर शिक्षा देतात. तर अन्नपूर्णा कमळीची माफी मागत असते की कमळी, मला माफ कर, मी तुझ्यावरती विश्वास ठेवला नाही. मी रितेश सरपोतदारच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिले. मला खरंच कळत नाही तुझी माफी कशी मागावी. तर मित्रांनो, आता सगळेजण कमळीची वाहवा करत असतात. काही विद्यार्थ्यांचे आई वडील असतात, विद्यार्थी असतात, ते कमळीचे खूप आभार मानत असतात. आज तुझ्यामुळे आमच्या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलं. कमळी, खरंच तू ग्रेट आहेस, असे म्हणून सगळेजण तिला असं म्हणत असतात. तर मित्रांनो, असेच मालिकेचे पुढील एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.